नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्रात इतका गदारोळ चाललाय, काय 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 चाललंय. दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत, तो तुमचा कोणतो कुणाल कामरा, एकापेक्षा एक गोष्टी उकरून उकरून काढल्या जात आहेत. सगळा गदारोळ चालू आहे. आणि एवढा एवढी उलथापालथ चालू असताना महाराष्ट्राचा जाणता नेता कुठे गायब आहे, हा खरा गंभीर प्रश्न आहे. या सगळ्यापासून शरद पवार अलिप्त कसे राहतात तेच मला कळत नाही. मी यावर एक विषय केला की शरद पवार गप्प आहे म्हणजे महाराष्ट्रात काहीतरी गडबड होऊ घातली का. कारण शरद पवार जेव्हा गप्प असतात तेव्हा ते सर्वाधिक काहीतरी मोठी भानगड करण्याच्या, मोठी गफलत करण्याच्या तयारीत असतात. अन्यथा शरद पवार गप्प राहत नाही, रोज बोलतात. रोज बोलतात. अगदी राज्याचा मुख्यमंत्री असताना सुद्धा आपली जबाबदारी विसरून उद्धव ठाकरे घराचा उंबरठा सुद्धा ओलांडत नव्हते आणि लोकांना फेसबुकवर दर्शन देत होते, फेसबुक लाईव्ह करत होते. अशा वेळेला त्यांच्यापेक्षा वडील वयाचे असलेले शरद पवार अनेक व्याधींनी ग्रासलेले असून सुद्धा लॉकडाऊन थोडासा शिथिल होताच घराबाहेर पडून गावोगाव फिरायला लागले होते. गावोगाव फिरायला लागले होते. असे शरद पवार आज अचानक इतका गदारोळ महाराष्ट्राच्या राजकारणात चालू असताना निमूट कुठेतरी गप्प बसले असतील किंवा फारसं बोलत नसतील, तर मग त्यांच्या डोक्यात काय चालू आहे ही बाब गंभीर ठरते. गंभीर ठरते. अर्थात कोणी म्हणू शकते वयानुसार थकलेत, पण शरद पवार हा गडी थकणारा नाही. तुम्हाला आठवतं, अगदी अलीकडे सुद्धा मला वाटते लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान शरद पवारांनी ठणकावून सांगितलं होतं, हा गडी थांबायचा नाही. लोकसभा चांगलं यश मिळवल्यानंतर आणि विधानसभेत अत्यंत लाजिरवाणा पराभव पत्करल्यानंतर सुद्धा शरद पवार ठामपणे म्हणाले होते, हा गडी थांबायचा नाही. आणि म्हणून शरद पवार आहेत कुठे, करतात काय, हा प्रश्न गंभीर ठरतो. आणि प्रामुख्याने आता जे काय कृणाल कामरा प्रकरण झाले किंवा दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतचा क्लोजर रिपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी आणि दुसरीकडे इतरही राजकीय उलथापालथी चालू आहेत. अशा वेळेला अशा वेळेला शरद पवार यांच्याकडून कुठल्याही प्रतिक्रिया न येणं हे खरंच चमत्कारिक आहे. खरंच चमत्कारिक आहे. आणि याच्याबद्दल मी, मला वाटते 15-20 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता. काहीतरी गडबड करायची तयारी पवार साहेब करतायत. पण गडबड म्हणजे फक्त गडबडच असते असं नाही. गडबड म्हणजे काहीतरी सरकार पाडलं, आमदार फोडले, ह्याला झटका दिला, त्याला धक्का दिला, म्हणजेच राजकारण किंवा उलथापालथ असते असं नाही. अनेकदा आज केलेलं जे असतं ते नंतर खूप उशिरा बाहेर येऊ शकतं. बाहेर येऊ शकतं. आणि म्हणून माझ्या मनात काही शंका अशा येतात की या ज्या घडामोडी घडत आहेत यापासून अलिप्त राहून शरद पवार साहेब राजकारणातले काही वेगळे सिग्नल देत आहेत का. सिग्नल हा अर्थातच शरद पवारांचा आवडता शब्द आहे. कोणीतरी काहीतरी बोलला तर त्यातून लोकांमध्ये काय सिग्नल जातो, काय संकेत जातो, अशी भाषा शरद पवार हे आजपर्यंत सातत्याने बोलत आलेले. की मुख्यमंत्री असं काय बोलले तर लोकांमध्ये काय सिग्नल जातो, प्रधानमंत्री असं काय प्रधानमंत्र्यांनी केलं तर लोकांमध्ये काय सिग्नल जातो, प्राणप्रतिष्ठा करायला स्वतः देशाचा पंतप्रधान जातो तेव्हा काय सिग्नल जातो, अशी भाषा शरद पवारांची आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये इतकी काय म्हणतात ती उलथापालथ, राजकीय उलथापालथ चालू असताना राजकारणातला जाणता नेता जर अवाक्षर बोलणार नसेल तर मग काय सिग्नल जातो याची चर्चा व्हायला पाहिजे मित्र, व्हायला पाहिजे. आणि मग शरद पवार तरीही गप्प राहणार असतील आणि त्यांचे खास विश्वासू असे सहकारी काही बोलणार सुद्धा नसतील, तर मग या गोष्टीला वादळापूर्वीची शांतता मानायची का, असाही प्रश्न पडतो. असाही प्रश्न पडतो. कदाचित असंही असेल की
पडद्यामागे राहून या गोष्टी हलवण्याचं काम, सूत्र हलवण्याचं काम खुद्द शरद पवारच करत असतील. दिशा सालियन प्रकरणात, दिशा सालियन प्रकरणामध्ये तिचे वडील सतीश सालियन अचानक मैदानात आले. अचानक मैदानात आले. आणि लक्षात घ्या, अशा विषयामध्ये साळसूतपणे सूत्र हलवणारे शरद पवार हे महा एक्सपर्ट आहेत, जाणकार आहेत. तुम्हाला आठवतं मित्रांनो, अर्णब गोस्वामीला गोत्यात घालायचं, तर अर्णब गोस्वामीच्या विरोधात कृती सगळी सरकारने केली, पण सरकारमध्ये कुठलीही जबाबदारी नसलेले शरद पवार हे त्यातले खरे सूत्रधार होते. मुद्दाम आठवण करून देतो, मुद्दाम आठवण करून देतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि सालियन प्रकरण असो किंवा सुशांत सिंग राजपूत प्रकरण असो, त्यावर बातम्यांमधून अक्षरशः काहूर माजवणारा संपादक अर्णब गोस्वामी होता. आणि ह्या अर्णब गोस्वामीने कुठल्या तरी एका बाबतीत शरद पवारांना सुद्धा छेडलेलं होतं. तेव्हा अर्णब गोस्वामीला आवरा असा थेट संदेश संजय राऊत यांच्या करवी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवारांनीच दिलेला होता. अर्णब गोस्वामीला आवरावा लागेल असं मला शरद पवारांनी फोन करून सांगितलं, हे संजय राऊत यांनी रोखठोक या आपल्या सदरामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा अर्णब गोस्वामीची पुढे जी काय अवस्था झाली त्याचा सूत्रधार शरद पवार नव्हते. हा, तो सचिन वाझेने काहीतरी केलं, कमांडो घेऊन गेला, संजय राऊतने आणखीन काहीतरी बोलला लिहिलं असेल. शरद पवार फारसं कुठे काही उघडपणे बोलले नाहीत. संजय राऊतना फोन करून बोलले होते की अर्णब गोस्वामीला आवरा. मग एक दिवस अर्णब गोस्वामीला एका आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या प्रकरणात गोवलं गेलं. अन्वय नाईक नावाचा एक आर्किटेक्ट, ज्याने अर्णबच्या त्या मुंबईतल्या स्टुडिओचं काम केलं होतं, त्यातले पैसे अडवल्यामुळे अन्वय नाईकने आत्महत्या केली अशी त्याच्या मुलीची पत्नीची तक्रार होती. आणि ती तक्रार करण्यापूर्वी त्या दोघीही शरद पवार यांना जाऊन भेटलेल्या होत्या. आता मला सांगा, अटक केली पोलिसांनी, सचिन वाझेंनी, सरकारने, पण त्याची सूत्र कोणी हलवली होती? सूत्र कोणी हलवली? जर त्या घटनेनंतर, अर्णबच्या अटकेनंतर किंवा ती केस रिओपन केल्यानंतर अन्वय नाईकची पत्नी आणि मुलगी शरद पवारांना नंतर भेटली असती तर गोष्ट वेगळी होती. पण अर्णबवरती कारवाई, अटकेची कारवाई होण्याच्या आधी जर त्या दोघी शरद पवारांना जाऊन भेटल्या असतील तर सूत्रधार कोण होतो? त्याच्याही आधी संजय राऊतांना अर्णबला आवरा असा संदेश कोणी दिला होता? त्या समोर घडणाऱ्या घटना या घडवताना सूत्रधार दिसतो असं नाही. सूत्रधार पडद्याच्या मागे बसलेला असतो. त्या अन्वय नाईक, अर्णब गोस्वामी या सगळ्या प्रकारातला सूत्रधार आपल्या लक्षात येतो. जर बघायचा असेल तर, समजून घ्यायचा असेल तर. आणि म्हणून मग मला अशी शंका येते की या सगळ्या प्रकाराबद्दल शरद पवारांनी अर्णब गोस्वामी, अन्वय नाईक या प्रकारात चकार शब्द स्वतः जाहीरपणे बोललेला नव्हता, पण कारवाई झाली होती, कारवाई झालेली होती. शरद पवार संपूर्णपणे अलिप्त आणि नामानिराळे होते, पण सगळ्या घटना त्यांना हव्या तशा झाल्या. अर्णब गोस्वामीला आवरलं गेलं, अटक केली गेली. नामानिराळे शरद पवार, बरोबर आहे. आज जर महाराष्ट्रामध्ये आणि त्या अर्णबच्या अटकेने देशभर हलकल्लोळ झाला,
अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत मामला गेला. 9 दिवसांनी सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामीला तडकाफडकी तुरुंगातून बाहेर काढा म्हणून आदेश जारी केला. तळोजाच्या तुरुंगापासून अक्षरशः लाईव्ह प्रदर्शन अर्णबचं त्याच्या स्टुडिओपर्यंत दाखवलं गेलं. छिथू झाली उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून, मुंबईच्या पोलीस आयुक्तांची, गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांची छिथू झाली. शरद पवार अलिप्त, नामानिराळे. आवरा कोणी सांगितलं होतं? आवरा कोणी सांगितलं? तो सगळी ती उलथापालथ इतरांना त्यात गुंतवून गेली. शरद पवार राहिले नामानिराळे. पण अर्णबच्या अटकेपूर्वी किंवा या सगळ्या प्रकारामध्ये उद्धव ठाकरे असो की इतर कोणी काय बोललं होतं का? नाही बोललं होतं. हे मला आठवतं. याचं कारण अर्णबकडे दुर्लक्ष करा, अर्णब हा सापळा आहे, असा व्हिडिओ मी प्रतिपक्ष सुरू केल्यानंतर 20-22व्या दिवशी केलेला होता. अर्णब उद्धव ठाकरेंनी त्याविषयी जाहीर भाष्य केलेलं नव्हतं. संकेत देणारे, सिग्नल देणारे, सूत्र हलवणारे शरद पवार होते नामानिराळे. मग आता मला असा प्रश्न पडतो की या सगळ्या प्रकारामध्ये शरद पवार एकदम अलिप्त बसलेत, जवळजवळ मौन व्रत धारण केल्यासारखे बसलेत. त्यांच्याकडून कुठलंही वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळत नाही. आणि अशा वेळेला दिशा सालियन प्रकरण गाजते, कुणाल कामरा प्रकरण गाजते, सुशांत सिंग राजपूत त्याचा काय तो क्लोजर रिपोर्ट किंवा सीबीआय रिपोर्ट आलाय. आणि शरद पवार गप्प, अलिप्त, या विषयावर संपूर्ण मौन. पवार याचे सूत्रधार आहेत का? तिथे कुणाल कामराकडे हे काम द्या, हे शरद पवारांनी सांगितलं कोणाला? का कुणाल कामराला ह्या असल्या कॉमेडीसाठी, ट्रॅजेडीसाठी प्रवृत्त करणारे शरद पवार आहेत का? कोण आहे? सतीश सालियन यांना 5 वर्षानंतर योगायोग कसा साम्य साधर्म्य आहे बघा. अन्वय नाईक याच्या आत्महत्येची केस कोर्टामध्ये क्लोज झाली होती. क्लोज झाली होती, बंद झाली होती. अगदी कोर्टाची परवानगी घेऊन अन्वय नाईकच्या आत्महत्येचा विषय आणि तपास कोर्टाच्या परवानगीने बंद करण्यात आला होता. आणि अशा प्रकरणामध्ये ती केस रिओपन करण्यासाठी कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. तुम्हाला आठवत असेल तर अर्णबला सचिन वाझेंनी कमांडो घेऊन अटक केल्यानंतर अलिबागला घेऊन जात असताना रिपब्लिक चॅनेलचा जो न्यूज एडिटर आहे, त्याचं नाव विसरलो मी, ती मंडळी गाडीने कॅमेरा घेऊन अर्णबला कुठे घेऊन जात आहेत याचं चित्रण करत होती. तर हायवेवर आपली गाडी थांबून, त्यांची गाडी थांबून सचिन वाझेने त्याला दम मारला होताच, निघून जा म्हणून. आणि त्या रिपोर्टरने, त्या नारायणन काहीतरी नाव आहे मला वाटते, त्याने प्रश्न सचिन वाझेला विचारला होता, ही केस, अन्वय नाईकची केस कोर्टामध्ये जाऊन क्लोज झाली असेल, ती केस, तिचा तपास बंद झाला असेल, तर आज अर्णबला कुठच्या अधिकारात अटक करण्यात आली आहे? रायगड पोलिसांनी ती केस क्लोज केलेली आहे, असं तो अर्णबचा न्यूज एडिटर वाझेला विचारतो. तर वाझे म्हणतो आम्ही ओपन केली आहे, पण ओपन झालेली नव्हती. आणि म्हणून अलिबागच्या कोर्टामध्ये जिल्हा सत्र न्यायाधीश महिला होत्या, त्यांनी सांगितलं ही केस ओपन नसेल तर तुम्ही याला अटक का केली आहे? आणि ज्या कारणासाठी अटक केली असेल तरी पोलिसांना आम्ही पोलीस कोठडी देणार नाही. आठवतं तुम्हाला? तर जी केस कोर्टाने ओपन करायला सांगितलेली नाही, अशा प्रकरणात आगाऊपणा पवारांचे लाडके गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पोलिसांनी केला होता. आणि अनिल देशमुखांचीच साक्ष काढायची तर लाठीमार करण्याचे आदेश सुद्धा मंत्रालयातून, गृह मंत्रालयातून येतात. याचा अर्थच अन्वय नाईकच्या प्रकरणामध्ये अर्णबला अटक करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी गृहमंत्री म्हणून दिले होते.
आणि अनिल देशमुखांचा सूत्रधार शरद पवार असतात. पण मुद्दा असा आहे की अन्वय नाईकच्या पत्नीला आणि मुलीला एवढ्या वर्षांनी जाग का आली, असा प्रश्न तेव्हा विचारला गेला नव्हता. आज दिशा सालियनच्या वडिलांना 5 वर्षानंतर जाग का आली, असा प्रश्न मात्र अगत्याने विचारला जातो. जे कामरा प्रकरणामध्ये बिळातून बाहेर आलेत, बिळातून बाहेर आलेत, त्यांना तेव्हा अन्वय नाईकच्या पत्नीला जाग का आली हा प्रश्न विचारावा असा वाटला नव्हता. ते आज दिशा सालियनच्या वडिलांना जाग का आली असा प्रश्न विचारतात. माणसं दुटप्पी किती असतात बघा. पण असो, तो विषय वेगळा मांडलेला आहे. मुद्दा असा आहे की या सगळ्या उलथापालथीमध्ये शरद पवार गप्प का आहेत. अर्णबची अटक, अन्वय नाईकच्या आत्महत्येची केस ओपन करणं, या सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवार गप्प होते, आजही गप्प आहेत. आणि म्हणून मग दिशा सालियन प्रकरणामध्ये जे कोणी गुंतणार असेल त्याला गुंतवू दे, ते गुंतवण्याची सूत्र सुद्धा पवार साहेबांनी हलवलेली नाहीत. अन्वय नाईकची पत्नी आणि मुलगी पवार साहेबांना भेटायला गेली होती. तसे दिशा सालियनचे वडील सतीश नाईक पवार साहेबांना भेटले होते का? किंवा पवार साहेबांकडून कोणीतरी संकेत घेऊन दिशा सालियनच्या वडिलांकडे पोहोचलं का? विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत मित्रांनो. या प्रकारच्या, ज्याला म्हणतात ना, एक साम्य साधर्म्य दिसतं, 2-3 घडामोडींमध्ये साम्य साधर्म्य दिसतं, तेव्हा त्याला पॅटर्न म्हणतात. अर्णब गोस्वामीच्या अटकेच्या वेळेला अन्वय नाईकची केस रिओपन करण्याच्या बाबतीतल्या घटना आणि दिशा सालियनच्या वडिलांना आलेली उशिरा जाग, या दोघांमध्ये एक पॅटर्न दिसतो, एक साम्य साधर्म्य दिसतं. आणि म्हणून जर अर्णबची अटक, अन्वय नाईकचा विषय यामध्ये आणि दिशा सालियन प्रकरणाच्या पुन्हा ओपन होण्यामागे जर साधर्म्य असेल, तर त्यामध्ये समान माणूस आहे का याचा विचार करावा लागतो. क्रिमिनॉलॉजीमध्ये याचा विचार केला जातो. तुम्ही ते काय ते क्राईम पेट्रोल वगैरे बघत असाल, तर त्याच्यामध्ये कुठच्या कुठच्या गुन्ह्यांमध्ये साम्य आहे, कुठच्या कुठच्या घटनामध्ये साधर्म्य आहे, हे घेऊन त्यात गुंतलेले जे व्यक्ती असतात त्यांचा नव्याने शोध सुरू केला जातो. आणि म्हणून मला असं वाटतंय की सध्या अचानकपणे दिशा सालियन प्रकरणाला जी नव्याने फोडणी देण्यात आली आहे, त्या प्रकरणामध्ये दिशा सालियनच्या वडिलांना अचानक जाग आली असेल, तर त्यामध्ये तेव्हासारखे शरद पवार अगदी अबोल मौनव्रती झाले असतील, तर त्याची कारणं शोधणं अगत्याचं होऊन जातं. महाराष्ट्रात सध्या जी उलथापालथ चालू आहे, त्यामध्ये जाणता नेता म्हणून गौरवले जाणारे शरद पवार गप्प असतील, तर त्यांनी कोणाला काहीतरी संकेत पाठवलेत का, असा प्रश्न कमीत कमी विचारला गेला पाहिजे. आणि इतर मीडिया विचारणार नाही. योग्य प्रश्न विचारणं याच्याशी मराठी माध्यमात कोणाला कर्तव्यच उरलेलं नाही, तेव्हा त्यांच्याकडून इतका रास्त प्रश्न पवारांना किंवा जाहीररित्या विचारला जाण्याची अपेक्षाही करता येत नाही. आणि म्हणून आमच्यासारख्या युट्यूबरला, सोशल मीडियातल्या लोकांना, व्हिडिओ बनवणाऱ्यांना हा प्रश्न जनतेसमोर आणणं भाग होत, भाग होत. मी माझ्या डोक्यात हा एक वेगळा पैलू आला, तो तुमच्या समोर मांडणं, लोकांसमोर मांडणं मला अगत्याचं वाटलं. खरोखरच अगत्याचं वाटलं. इतकं सोपं नाहीये मित्र. पवार गप्प बसायला तयार नसतात, आणि ते गप्प होतात तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड होते, गडबड होऊ शकत असते. त्यामुळे अचानक एवढ्या सगळ्या गडबडी चालू असताना पवारांनी त्यापासून अलिप्त राहणं, गप्प बसणं, मला शंकास्पद वाटलं. म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा.
आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा. नमस्कार.